हाय गाईज, हॅलो. कशा आहात तुम्ही? तर मी आशा करते तुम्ही चांगला असाल. चला, आता संध्याकाळचे वाजले 6 आणि आज मी आता माझ्या घरी आज पाहुणे येणार आहेत. पाहुणे म्हटलं तर माझ्या आई आणि वडील दोघंच येणार होते. तर म्हटलं आता चला त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा. तर म्हटलं काय बनावं. तर मी आता बनवणार आहे त्यांच्यासाठी वांग्याची भाजी. ते पण आज मम्मी बाजारला गेली होती तर तिथून मम्मीने वांगे खूपच छान आणले आहेत, एकदम ताजे आहेत. असे काटेरी वांगे आहेत आणि मक्का पण दिली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आताच भाऊ आला तर त्यांनी घेऊन आलाय माझ्याकडे. आता मी त्याची बनवणार आहे वांग्याची भाजी. हे बघा गाईज, आज मम्मी बाजारात गेली, तुम्हाला मी आधी बोललेच होते. तर हे बघा, तिने अशी वांगी आणली आहे तिथं. हे बघा, इथं तुम्ही बघू शकता. याला खूपच असे काटे आहेत बघा. काटेरी वांगी म्हणतात याला. आणि मग त्याच्यामुळे आज तिकडे जेवायला येणार होते. तर म्हटलं काय भाजी बनवा. तर आता तिने जे दिले वांगी म्हटलं तेच बनावं आता. आणि त्यासोबत तिने अशी ही मधुमक्का ती पण बाजारातूनच आणली आहे, एकदम फ्रेश आहे. आणि ही कोथिंबीर ही पण बाजारातूनच आणली आहे. तर मी आता ह्या वांग्याची भाजी बनवणार आहे. तर आता ह्या भाजीसाठी मी लागणारं जे आहे ते साहित्य काढलं आहे, मी तुम्हाला इथं दाखवते. मी ही जी वांग्याची भाजी बनवणार आहे ती ब्लॅक ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे. तर मी त्यासाठी घेतले आहे तिथे आता थोडीशी तीळ, थोडंसं गरम मसाला, लवंग, मिरं, थोडं शहाजिरे, पुन्हा दालचिनी आणि थोडंसं ते आपण जे म्हणतो ना ते दगडफूल ते पण घेतलं आहे. त्याच नंतर मी थोडेसे धने 2 चमचा, थोडी हरभऱ्याची डाळ, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि अद्रक आणि लसण. आता हे जे लसण आहे ते अजून माझं सोलायचं बाकी आहे. तर हे बघा, इथं मी घेतले आहे 2 ते 3 कांडे लसणाच्या, थोडीशी अद्रक पण. आणि त्यासोबतच मी इथं घेणार आहे 2 मोठे कांदे. आता मी याला बारीक कापणार आहे. आणि मी हा जो मसाला आहे हा सर्व मी असा मस्तपैकी असा ब्लॅक होईपर्यंत तो भाजणार आहे. ब्लॅक होईपर्यंत म्हणजे फक्त कांदाच ब्लॅक करणार आहे, बाकी हे तर सर्वच भाजणार आहे थोडं ब्राऊन कलरमध्ये. फक्त कांदा भाजून घेणार आणि मी याची वांग्याची ब्लॅक ग्रेव्ही बनवणार. आणि मिरची तर मी टाकलीच आहे, तरी पण मी याच्यामध्ये लाल मिरची पण थोडीशी टाकणार आहे. तर चला, तर मी आता माझ्या भाजीला सुरुवात करते. तर हे बघा, मी आता इथं ठेवला आहे एक पॅन आणि त्यामध्ये मी सर्वात प्रथम आता भाजणार आहे. सर्वात प्रथम आता खोबरं. हे बघा, इथे मी खोबरं बारीक करून घेतलं आहे. मी आता हा सर्व मसाला इथे एक एक करून भाजून घेते. नंतर शेवटच मी इथे कांदा भाजणार आहे, कारण कांद्याला खूप वेळ लागतो ना, त्यामुळे मी कांदा शेवट घेतला. तर मी इथं बघू शकता तुम्ही, मी कांदा असा बारीक कापून ठेवला आहे. म्हणजे जास्ती पण बारीक नाही कापला, कारण तो भाजला की ते होऊन जातो व्यवस्थित. आता इथं सर्वात प्रथम मी टाकलंय खोबरं. आता मी याला लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घेते. त्याच्यामध्ये मग सर्वच मसाले मी एक एक भाजून घेते. मग मी सर्व भाजले की मी तुम्हाला पुन्हा दाखवते मी कसं भाजलं. तर आता हे बघा, मी इथे खोबरं भाजून घेतलं आहे. त्यानंतर मी याच्यात टाकलं आहे धने, थोडीशी तीळ आणि खडा मसाला. आता हा सर्व मी असा भाजून घेणार आहे छानपैकी ब्राऊन होईपर्यंत. आणि मग याचमध्ये मी टाकणार आहे थोडी अद्रक लसण. हे पण मी थोडंसं असं फ्राय करणार आहे. हे बघा, आणि याच्यात मी थोडंसं टाकणार आहे आता तेल. तेल टाकलं की नंतर मी याला काढून घेणार आहे. मग मी याच्यात डाळ भाजणार आहे आणि तशीच हिरवी मिरची पण. मग तुम्हाला ते पण दाखवते मी कसं. चला, तर मी आता हे जे आहे ते काढून घेतला आहे मसाला आणि मी इथे टाकली आता हरभऱ्याची डाळ. ती पण मी थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि त्यातच टाकणार आहे मी थोडी हिरवी मिरची, ती पण भाजून घेणार आहे. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, आता इथे डाळ पण आणि हिरवी मिरची पण अशी भाजली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे कसा कलर आहे याला. मी याच्यात पण थोडंसं तेल टाकणार आहे, जास्त नाही टाकणार, थोडंच टाकणार. पुन्हा एकदा हलवून घेणार आणि आता मी हे काढून घेणार. त्यानंतर मी टाकणार आहे कांदा. आता मी इथे टाकते कांदा. आता हा जो कांदा आहे मी आता याला काळ्या होईपर्यंत याला भाजणार आहे. आता याला थोडं वेळ जास्त लागणार आहे, कारण कांदा आपल्याला थोडा काळाच करायचा आहे. आपल्याला काळ्या ग्रेव्हीत करायची त्याच्यामुळे. तर चला, तर मी आता कांदा भाजून घेते आणि मी भाजल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते मी कसा भाजला. तर चला, आता संध्याकाळ झाल्यामुळे मी कांदा भाजायला टाकलाच आहे. तर चला म्हटलं तोपर्यंत आपण इथे मूर्तीसमोर, बुद्धांच्या मूर्तीसमोर आपण दिवा वगैरे लावून घेऊ. तर मी चला आता इकडे आले आहे हॉलमध्ये. आता मी किती संध्याकाळचा दिवा लावून.
दिवा लावल्यानंतर मी ती अगरबत्त्या पण लावणार आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे, दिवाळी पण चालू झाली आहे. बाहेर बरेच जण असे फटाके फोडत आहे आज बाहेर. सगळ्यांची सडा रांगोळी चालूच आहे. संध्याकाळची वेळ आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. दिवाळीची खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आपल्याला कांदा भाजायला वेळ लागत होता, म्हटलं तव्यावर टाकून दिला मी आणि नंतर मी आले अगरबत्ती लावायला. ही पहिली जी अगरबत्ती आहे ती विझलेली होती, आता ही पण लावून देते मी त्याच्यातच. ह्याच्यावरून झाकून ठेवते मी. मग याची जी घाण आहे अगरबत्तीची ही खाली पडत नाही, याच्यातच पडते. याच्यातून छानपैकी सुगंध पण येतो. झाला आहे आता माझा दिवा पण लावणं झाला आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही. अगरबत्ती पण लावणं झाले आहे आणि स्वयंपाक पण सुरू आहे. आज आई आणि वडील येणार आहे. तर चला तर मग आता मी पुन्हा किचनमध्ये जाते. हे बघा इथे कांदा पण भाजत आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं मला थोडासा ब्लॅक ग्रेव्ही करायची आहे वांग्याची, त्यामुळे मी याला थोडं ब्लॅकच करणार आहे. हे बघा तुम्ही तर बघू शकता. आता हा काळा होतच आहे. थोडासा हलवते मी ते. त्यानंतर इथं माझा पूर्ण मसाला असा भाजून झाला आहे. हे बघा प्लेटमध्ये. आता हे भाजलं कांदा की मी याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. तर हे बघा याचा इथे कांदा भाजला आहे, झाला आहे बऱ्यापैकी ब्लॅक. थोडा बाकी आहे पण मग एवढं पण काळं करणार नाही मी त्याला. आता त्याची टेस्ट बदलेल मग. हे बघा आता मी हा कांदा घेणार आहे काढून. हे बघा आता असं झाला आहे हा ब्लॅक ग्रेव्हीचा मसाला वांग्याच्या भाजीचा. हे बघा असा भाजला मी. इथे कांदा आणि बाकी सर्व मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता त्याच्यात टाकणार हळद आणि मीठ. त्यानंतर मी याला मिक्सरला फिरवून घेणार आणि मग देणार मी भाजीला फोडणी. हे बघा इथे झाला आहे माझा हा ब्लॅक ग्रेव्हीचा मसाला वांग्याच्या भाजीचा. आता हा मिक्सरमधून फिरून झाला आहे. आता मी भाजी करणार आहे ह्या वांग्याची. आता हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मी याला कट करून घेणार आहे मधातून आणि हा जो मसाला आहे मी तो त्याच्यात भरणार आहे. त्यानंतरच मी मसाला फ्राय करणार आहे. त्यासाठी मी तर ठेवली कढई स्टीलची, त्याच्यात टाकले 2 चमचे तेल. आता मी हा मसाला भरला की वांग्यामध्ये की मग नंतर फोडणी देणार. तर हे बघा आता हा जो वांगे आहेत, हे जे वांगे आहेत मी यात मसाला भरून घेतला आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. आणि आता मी इथं कढई ठेवली आहे, तुम्हाला आधी दाखवलं होतं. आता मी देते भाजीला फोडणी. ते तेल झालं आहे गरम. त्यात टाकते आता सर्वात प्रथम हळद अर्धा चमचा. त्यानंतर टाकते इथं बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडा गॅस कमी केला. त्यानंतर इथे टाकते मी इथे लाल मिरची, ही घरी दळलेली आहे होममेड. आता हा मसाला असा फ्राय झाला आहे. त्यानंतर मी इथे टाकली आहे ती भरलेली वांगे आणि आता मी इथे टाकणार आहे पाणी आणि त्याला मी आता 15 मिनिटं शिजू देणार आहे. मग शिजल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते कशी झाली आहे भाजी. चला तर मग आता इथे झाली आहे वांग्याची भाजी आपली एकदम तयार. हे बघा तुम्ही इथं बघू शकता किती छान ग्रेव्ही झाली आहे ह्या वांग्याची, एकदम घट्ट. हे बघा आता मी गॅस करते बंद आणि इकडे मी तशीच बाजरीच्या भाकरी पण केल्या आहे वांग्याच्या भाजीसोबत. हे बघा इथे झाले आहे वांग्याची भाजी आणि इथे झाले आहे बाजरीच्या भाकरी. हे बघा आता गॅस बंद केला आहे.
आता झाला आहे माझा पूर्ण स्वयंपाक. चला तर मग आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.